हॅलो स्टुडंट्स, आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरची स्टडी करत आहोत. त्यामध्ये आज आपण स्टडी करणार आहोत व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम. तर व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम याची स्टडी करण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती हवं आहे की नोड्स आणि अँटी नोड्स म्हणजे काय होते. बरं, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते तेव्हा ज्या ठिकाणी सर्वात मिनिमम डिस्प्लेसमेंट असेल त्या ठिकाणी नोड फॉर्म, म्हणजे त्याला आपण नोड म्हणतो त्या पॉईंटला, आणि ज्या पॉईंटवर सर्वात मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल त्या पॉईंटला आपण म्हणतो अँटीनोड. बरोबर. बट यामध्ये मला असं सांगायचं आहे की जेव्हा समजा मी एक स्ट्रिंग तयार केलो, म्हणजे कन्सिडर केलो, एक स्ट्रिंग कन्सिडर केलो, आणि ह्या स्ट्रिंगला जर स्टेशनरी वेव्ह फॉर्म व्हावं म्हणून मी काय करतो, ह्या स्ट्रिंगला स्ट्रिंगच्या दोन्ही एंडला फिक्स्ड केलतो, ज्याच्यामुळे इझिली स्टेशनरी वेव्ह फॉर्म होईल. नंतर मी ह्या स्ट्रिंगला प्लग केलो, म्हणजे व्हायब्रेट केलो, तर याच्या मधामध्ये समजा एक लूप फॉर्म झाला. या टाईपने काय होईल, लूप फॉर्म होईल. लूप फॉर्म झाला तर या ठिकाणी जो आहे ही म्हणजे सर्वात मिनिमम डिस्प्लेसमेंट, याचा अर्थ हा नोड असेल, आणि हा म्हणजे सर्वात मिनिमम डिस्प्लेसमेंट, म्हणजे इथे सुद्धा काय असेल, नोड. पण या ठिकाणी तुमचा डिस्प्लेसमेंट कसा आहे, मॅक्झिमम, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी काय असेल, अँटीनोड असेल. या ठिकाणी काय असेल, अँटीनोड. तर या ठिकाणी तुमचा अँटीनोड आहे, आणि हे जे दोन पॉईंट्स आहेत, हे दोन पॉईंट्स काय आहे, तुमचं नोड आहेत. बरोबर. तर मला यासाठी हा सांगायचा आहे, हा तुम्हाला माहिती आहे तरी पण यासाठी सांगत आहे की ज्या ठिकाणी मी स्ट्रिंगला फिक्स्ड केला म्हणजे हे जे मीडियम झालं, हे मीडियम कोणतं झालं, तुमचं डेन्सर मीडियम. म्हणजे ज्या ठिकाणी डेन्सर मीडियम येत आहे त्या ठिकाणी तुमचं स्ट्रिंग फिक्स्ड आहे, म्हणजे त्यामधलं तुमचं पार्टिकल्स फ्रीली व्हायब्रेट होऊ शकत नाही. आणि ज्या ठिकाणचं पार्टिकल्स फ्रीली व्हायब्रेट होऊ शकत नाही त्याच ठिकाणी काय येत आहे, नोड येत आहे. या ठिकाणी तुमचं पूर्ण ह्या स्ट्रिंगच्या सराउंडमध्ये पूर्ण इथे एअर आहे. एअर असल्यामुळे यामधले जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स तुमचं फ्रीली व्हायब्रेट होऊ शकतात, आणि यामधलं पार्टिकल्स फ्रीली व्हायब्रेट होऊ शकतात, म्हणून या ठिकाणी काय आला, अँटीनोड. तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की ज्या ठिकाणचं पार्टिकल्स फ्रीली व्हायब्रेट होऊ शकत नाही त्या ठिकाणी नोड येते, आणि ज्या ठिकाणचं पार्टिकल्स फ्रीली व्हायब्रेट होऊ शकतात त्या ठिकाणी काय येते, अँटीनोड येते. काय येते, अँटीनोड. राहील लक्षात? ओके. तर आपण डेरिवेशनला स्टार्ट करणार आहोत, आणि आपलं काय आहे, फर्स्ट डेरिवेशन म्हणजे फर्स्ट हेडिंग अशी आहे की व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. आपल्याला एअर कॉलमचं व्हायब्रेशन्स बघायचं आहे पाईपमधलं. आता पाईपमधला म्हणजे या टाईपचा पाईप असते, याला आपण ऑर्गन पाईपही म्हणतो. जसा एक ऑर्गन पाईप आहे ज्याचं दोन्ही एंड्स कसं असतील, ओपन, ही एक कंडिशन. दुसरी कंडिशन अशी आहे की ज्याचा एक एंड कसा असेल, क्लोज्ड. एक एंड जर क्लोज्ड आणि एक एंड जर ओपन असेल त्यावेळी तुमचं व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम काय राहतील ते आपल्याला चेक करायचं आहे. दोन कंडिशन आहेत. याच्यानंतरच्या डेरिवेशनमध्ये आपण बघणार आहोत की जर दोन्ही एंड ओपन असतील तर व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम कसं असणार, आणि एक एंड क्लोज्ड आणि एक एंड ओपन असेल तर व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम काय होतील. तुम्ही जो क्लोज्ड ॲट वन एंड, पाईप क्लोज्ड ॲट वन एंड म्हटला आहे, तर हा तुम्ही बघितलेला आहात. म्हणजे तुम्हाला इमॅजिन करण्यासाठी मी सांगू शकतो की तुम्ही केमिस्ट्री लॅबमध्ये गेल्या, केमिस्ट्री लॅबमध्ये टेस्ट ट्यूब बघितल्या, बस सेम असते तुमचा पाईप, जो एका एंडला क्लोज्ड आणि एका एंडला कसा आहे, ओपन आहे. ओके. तर आपल्याला डेरिवेशन प्रूफ करायचं आहे, आणि या मधामध्ये आपला क्वेश्चन दिला आहे की शो दॅट ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन द व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. म्हणजे पाईपचा एक एंड जेव्हा क्लोज्ड असेल त्यावेळी व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलममध्ये फक्त ऑड हार्मोनिक प्रेझेंट असतात. हा आपल्याला प्रूफ करायचा आहे. तर बघू आता प्रूफ करू की ऑड हार्मोनिक्स कसं प्रेझेंट असतील. ओके. तर याच्या मधामध्ये आपण काय करणार, एक पाईप कन्सिडर करणार ज्याचा एक एंड क्लोज्ड आहे, त्यानंतर या पाईपचा जो ओपन एंड आहे त्या ओपन एंडजवळ मी एक ट्युनिंग फोर्क घेणार, एक व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क घेणार, जो व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क वेव्ज तयार करेल, व्हायब्रेशन्स तयार करेल. बरं, ट्युनिंग फोर्क व्हायब्रेशन्स तयार कसं करते, आणि हा ट्युनिंग फोर्क म्हणजे काय असते,
हा तुम्हाला जेव्हा प्रॅक्टिकल करायला जाल कॉलेजमध्ये तेव्हा प्रॅक्टिकल लॅबमध्ये ट्युनिंग फोर्क अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे वेगवेगळे ट्युनिंग फोर्क असतात. तरी पण मी तुम्हाला दाखवतो की ट्युनिंग फोर्क कसा असते. घेत आहे, याला म्हणतो आपण ट्युनिंग फोर्क. हा जो आहे हा ट्युनिंग फोर्क आणि हा असते रबर पॅड. बरं, याचा रबर पॅडचा वर्क आणि ट्युनिंग फोर्कचा वर्क काय असते. ह्या ट्युनिंग फोर्कमध्ये आपण काय करतो, या ठिकाणी आपण पकडतो ट्युनिंग फोर्कला, होल्ड करतो आणि ह्या रबर पॅडवर हिट करतो. असं ह्या रबर पॅडवर हिट केल्याबरोबर या ट्युनिंग फोर्कमध्ये व्हायब्रेशन्स येतात. काय येतात? व्हायब्रेशन्स. ह्या ट्युनिंग फोर्कला इथे हिट केल्याबरोबर व्हायब्रेशन्स येतात. जो आपला एअर कॉलम आहे, पाईप आहे, जो एक एंडला कसा आहे, क्लोज्ड आहे. आणि हा ट्युनिंग फोर्क काय म्हटलं मी, हा जो पाईपचा कोणता एंड आहे, ओपन एंड आहे. ह्या ओपन एंडजवळ आपण त्याला काय करतो, पकडतो. टच करायचं नाही ओपन एंडला, फक्त ओपन एंडच्या जवळ पकडतो. ओपन एंडच्या जवळ पकडल्यामुळे ह्या जो तुमचा ट्युनिंग फोर्क आहे, ज्याची फ्रिक्वेन्सी बघा इथे लिहिलेली आहे, किती आहे, 512. वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे वेगवेगळे ट्युनिंग फोर्क असतात. आपण 512 फ्रिक्वेन्सी, जनरली 512 फ्रिक्वेन्सीचाच ट्युनिंग फोर्क पकडला जाते. तर 512 फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फोर्कला आपण ह्या रबर पॅडवर हिट केला. हिट केल्याबरोबर याच्या मधामध्ये काय येतील, व्हायब्रेशन्स येतील. जे काय व्हायब्रेशन्स आलं म्हणजे याचा अर्थ वेव्ह येईल. तर जे काही साऊंड वेव्ह तयार होते, ते साऊंड वेव्ह तयार झालेली म्हणजे व्हायब्रेट झालेला जो ट्युनिंग फोर्क आहे, तो आपण जो ओपन एंड आहे त्या ओपन एंडच्या जवळ पकडतो. जो पाईपचा ओपन एंड आहे त्या ओपन एंडच्या जवळ पकडल्यामुळे काय होईल, हे जे व्हायब्रेशन्स आहेत, हे व्हायब्रेशन्स ह्या एअर कॉलमच्या आतमध्ये इन्सिडेंट होतील. एअर कॉलमच्या आतमध्ये इन्सिडेंट होतील आणि या टाईपने ते मूव्ह होतील. या टाईपने मूव्ह होतील, इथपर्यंत पोहोचतील. इथपर्यंत पोहोचल्यानंतर मला सांगा, हा जो तुमचा एक एंड आहे तो कसा आहे, क्लोज्ड. क्लोज्ड आहे म्हणजे याचा अर्थ कोणासारखं काम करेल, डेन्सर मीडियमसारखं काम करेल. कोणासारखं काम करेल, डेन्सर मीडियम. डेन्सर मीडियमसारखं काम करेल म्हणून ते जे काय तुमचं व्हायब्रेशन्स येतील, व्हायब्रेशन्समुळे या ठिकाणचे जे पार्टिकल्स आहेत, हे पार्टिकल्स फ्रीली मूव्ह होऊ शकणार नाही. आणि हे जे पार्टिकल्स फ्रीली मूव्ह न झाल्यामुळे हे जे वेव्ह आहे, हे वेव्ह काय होईल, रिफ्लेक्ट होईल. वेव्ह काय होईल, या टाईपने रिफ्लेक्ट होईल. काय लक्षात. आणि एका साईडने वेव्ह इन्सिडंट झाली आणि तिथे स्ट्राईक झाल्याच्या नंतर इथूनच ही वेव्ह काय झाली, रिफ्लेक्ट. तर इन्सिडंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह एकामेकाला इंटरफेअर होतात आणि इंटरफेअर झाल्याच्या नंतर एक स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते. काय फॉर्म होते, स्टेशनरी वेव्ह. तर स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाल्यामुळे या ठिकाणचं पार्टिकल्स बघाल तर हे तर फ्रीली मूव्ह होऊ शकत नव्हतं. मग या स्टेशनरी वेव्हमध्ये या ठिकाणी जे पार्टिकल फ्रीली मूव्ह होऊ शकत नव्हतं, त्या ठिकाणी नोड फॉर्म होते. आताच बघितला होता आपण, ज्या ठिकाणी पार्टिकल फ्रीली मूव्ह होऊ शकत नाही त्या ठिकाणी नोड फॉर्म होते. आणि ज्या ठिकाणचं पार्टिकल्स फ्रीली मूव्ह होऊ शकतात त्या ठिकाणी अँटीनोड फॉर्म होते. काय फॉर्म होते, अँटीनोड फॉर्म होते. राहील लक्षात. तर या ठिकाणी असं, या ठिकाणी काय होईल, अँटीनोड फॉर्म होईल आणि या ठिकाणी काय फॉर्म झाला, नोड फॉर्म होईल. ओके. तर या टाईपचा असं तुमचा ट्युनिंग फोर्क. ह्या टाईपचा ट्युनिंग फोर्कला आपण ह्या रबर पॅडवर हिट करतो. हिट केल्यानंतर याच्या मधामध्ये व्हायब्रेशन्स येतात. हा व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क आपण पाईपच्या ओपन एंडजवळ घेतो. कुठे पकडतो, ओपन एंडजवळ पकडतो. आणि पाईपच्या ओपन एंडजवळ पकडल्याच्या नंतर जेव्हा ट्युनिंग फोर्क पाईपच्या ओपन एंडजवळ पकडल्यानंतर त्याच्या मधामध्ये ज्या वेव्ज असतात, त्या वेव्ज पाईपच्या आतमध्ये इन्सिडंट होतात. आणि पाईपच्या आतमध्ये इन्सिडंट झाल्याच्या नंतर त्या क्लोज्ड एंडकडे जातात. क्लोज्ड एंडकडे गेल्यामुळे तिथे जो क्लोज्ड एंड आहे तो म्हणजे कसा आहे, एका डेन्सर मीडियमसारखा काम करत आहे. म्हणून त्या ज्या इन्सिडंट वेव्ह आहे त्या वेव्हज क्लोज्ड एंडला स्ट्राईक होतात आणि त्या रिफ्लेक्ट होतात. रिफ्लेक्ट झाल्याच्या नंतर त्या दोन्ही वेव्ह, इन्सिडंट आणि रिफ्लेक्टेड वेव्ह, एकामेकाला इंटरफेअर होतात. इंटरफेअर झाल्याच्या नंतर स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते. स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते, बट ज्या ठिकाणून त्या रिफ्लेक्ट झाल्या म्हणजे याचा अर्थ इथे डेन्सर मीडियम आला. आणि डेन्सर मीडियम आल्यामुळे त्यामधलं पार्टिकल फ्रीली मूव्ह होऊ शकणार का, नाही. फ्रीली मूव्ह होऊ शकणार नाही, म्हणून त्या ठिकाणी नोड फॉर्म होते. आणि ज्या ठिकाणी पार्टिकल फ्रीली, या ठिकाणी एअर आहे तर या ठिकाणचं पार्टिकल फ्रीली मूव्ह होऊ शकतात, म्हणून या ठिकाणी काय फॉर्म होते, अँटीनोड फॉर्म होते. काय फॉर्म होते, अँटीनोड. तर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल लॅबमध्ये जाल आणि प्रॅक्टिकल लॅबमध्ये ट्युनिंग फोर्क बघाल तर तुम्हाला या ठिकाणी असा एक नंबर दिसेल. हा नंबर म्हणजे असते त्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी. जसं इथे 512 आहे,
तर तसं प्रत्येक ट्युनिंग फोर्कची वेगवेगळी फ्रिक्वेन्सी असते. क्लिअर? तर तुम्हाला समजलं की कसं ट्युनिंग फोर्क म्हणून व्हायब्रेशन जातात आणि कसं रिफ्लेक्ट होतात आणि कसं स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते. ओके. तर काय म्हटलं आपण की कन्सिडर अ लॉंग सिलेंड्रिकल ट्यूब. केमिस्ट्री लॅबमध्ये जे टेस्ट ट्यूब असते त्या टाईपची एक लॉंग सिलेंड्रिकल ट्यूब म्हणजेच एक पाईप जो एक एंडला क्लोज्ड आहे. असा एक आपण पाईप कन्सिडर केला. व्हेन व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क इज हेल्ड नियर ओपन एंड ऑफ क्लोज पाईप. त्याच क्लोज पाईपचा जो ओपन एंड असेल, एक एंड क्लोज्ड आणि एक एंड कसा आहे ओपन, तर जो ओपन एंड आहे त्या ओपन एंड जवळ आपण काय घेतला व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क. बरं, ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट कसा होतो, कसा आपण त्याला व्हायब्रेट करतो ते मी तुम्हाला सांगितलं की रबर पॅडवर हिट केल्यानंतर त्याच्या मधामध्ये काय येतात व्हायब्रेशन्स येतात. तो जो व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क आहे तो व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क ओपन एंड जवळ पकडला तर त्या ट्युनिंग फोर्कमुळे साऊंड वेव्स तयार होतात. जो व्हायब्रेशन्स आहे त्या व्हायब्रेशनमुळे वेव्स तयार होतात, म्हणजे साऊंड वेव्स तयार होतात आणि त्या साऊंड वेव्स ट्रॅव्हल थ्रू एअर कॉलम इनसाइड ऑन अ क्लोज्ड एंड अँड गेट्स रिफ्लेक्ट. त्या ज्या साऊंड वेव्ज आहे तुमच्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ज एअर कॉलम जो तुमचा पाईप आहे त्या पाईपमध्ये काय होतात ट्रॅव्हल होतात क्लोज्ड एंडकडे आणि क्लोज्ड एंडकडे ट्रॅव्हल झाल्यामुळे एंड तर क्लोज्ड आहे, एंड क्लोज्ड असल्यामुळे त्या क्लोज्ड एंडला स्ट्राईक होतात आणि ते काय होतात रिफ्लेक्ट होतात. काय होतात रिफ्लेक्ट आणि ते काय होतील रिफ्लेक्ट होतील. रिफ्लेक्ट झाल्यानंतर जे इन्सिडंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह इंटरफेअर विथ इच अदर अँड स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म्ड. जे इन्सिडंट वेव्ह जे ट्युनिंग फोर्कपासून आली होती आणि त्या क्लोज्ड एंडला स्ट्राईक झाल्यानंतर जे रिफ्लेक्ट होणारे वेव्ह आहे त्या दोन्ही वेव्ह एकामेकाला इंटरफेअर होतात आणि इंटरफेअर झाल्याच्या नंतर स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते. काय फॉर्म होते स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते. क्लिअर? देन द एअर ॲट द क्लोज्ड एंड इज नॉट फ्री टू व्हायब्रेट अँड हेन्स अ नोड इज फॉर्म्ड ॲट द क्लोज्ड एंड. आपण आताच बघितला की जेव्हा एक पाईप आहे आणि ह्या पाईपचा एक एंड क्लोज्ड आहे, क्लोज्ड एंडमध्ये जेव्हा ह्या वेव्ज ट्रॅव्हल होतात तेव्हा याला स्ट्राईक होतात. स्ट्राईक झाल्यानंतर ह्याच वेव्ज काय होतात रिफ्लेक्ट होतात. तर रिफ्लेक्ट झाल्यामुळे हे जे काही तुमची वेव्ह इन्सिडंट होणार आहे हे इन्सिडंट होणारी वेव्ह या ठिकाणच्या पार्टिकलला व्हायब्रेट करण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा व्हायब्रेट करण्याचा प्रयत्न करेल पण यामधले पार्टिकल्स व्हायब्रेट होणार नाही. का बरं? कारण तो फिक्स्ड सरफेस आहे म्हणून त्यामधलं पार्टिकल फ्रीली व्हायब्रेट होऊ शकत नाही. आणि ज्या ठिकाणी पार्टिकल फ्रीली व्हायब्रेट होत नाही त्या ठिकाणी नोड फॉर्म होते. आपण बघितलंच होतं व्हिडिओच्या स्टार्टलाच ह्याच. तर ह्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला आपण बघितलं की त्या ठिकाणी नोड फॉर्म होते. तर या ठिकाणी काय फॉर्म झाली नोड. काय होईल नोड फॉर्म होईल. क्लिअर? ओके. त्यानंतर त्यानंतर एअर ॲट द ओपन एंड इज फ्री टू व्हायब्रेट अँड सो ॲन अँटीनोट इज फॉर्म्ड ॲट ओपन एंड. हा जो तुमचा पाईप आहे हा पाईपचा हा एंड क्लोज्ड होता आणि हा जो ओपन एंड आहे हा ओपन एंडमध्ये पूर्ण एअर असेल. इकडं एंड ओपन आहे तर एअर. तर एअर असल्यामुळे हे जे वेव्ह जेव्हा निघेल तेव्हा वेव्ह निघतेवेळी ह्यामधलं पार्टिकल्सला व्हायब्रेट करण्याचा प्रयत्न करेल. पण ते एअर मीडियम आहे म्हणजे याचा अर्थ एअर मीडियम म्हणजेच रेअरर मीडियम. तर तो जो एअर असल्यामुळे त्यामधले जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स फ्रीली व्हायब्रेट होतील आणि फ्रीली व्हायब्रेट जर होतील याचा अर्थ त्या ठिकाणी काय फॉर्म होते अँटीनोट. म्हणजे ज्या ठिकाणी पार्टिकल फ्रीली व्हायब्रेट होतात त्या ठिकाणी अँटीनोट फॉर्म होते आपल्याला माहिती आहे. आणि ज्या ठिकाणचं पार्टिकल फ्रीली व्हायब्रेट होऊ शकत नाही त्या ठिकाणी काय फॉर्म होते नोड फॉर्म होते. क्लिअर? समजलं? ओके. देन द different ways in which the air column can be vibrate. वेगवेगळ्या टाईपने व्हायब्रेशन्स तयार होतील. आपण समजा जो ट्युनिंग फोर्क आहे त्या ट्युनिंग फोर्कच्या ठिकाणी 125 हर्ट्जचा जर ट्युनिंग फोर्क जर केला तर त्याच्या मधामध्ये होऊ शकते या टाईपनं व्हायब्रेशन्स येतील. बस एकच लूप येईल. काय येईल? एक लूप येईल. जर का समजा त्याला जर आपण 512चा जर घेतला आपण तर 512चा घेतल्यानंतर ह्याच एअर कॉलममध्ये होऊ शकते या टाईपचं व्हायब्रेशन्स येतील.
जे तुम्हाला सामोरे येणारच आहेत. म्हणजे एकापेक्षा जास्त लूप तयार होतील. म्हणजे जशी जशी आपण फ्रिक्वेन्सी वाढवणार तसं तसं व्हायब्रेशन्स वाढतील आणि व्हायब्रेशन्स वाढलं म्हणजे काय होतील, लूप्स वाढतील. बरोबर आहे. आणि जर जे काही लूप्स वाढतात त्यांनाच म्हणतो आपण मोड ऑफ व्हायब्रेशन्स. जे लूप्स असतात स्टेशनरी वेव्हचं त्याला आपण काय म्हणतो, मोड ऑफ व्हायब्रेशन्स. तर तसं मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स तयार होतील. ओके. बरं. द the the first three modes of vibrations in a pipe closed at one end are as shown below. तर आपण आता मला सांगा, जसं जसं आपण फ्रिक्वेन्सी चेंज करणार तसं तसं व्हायब्रेशन्स चेंज होतील. म्हणजे जसं जसं लूप तयार होतील म्हणजे मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स येतील. कितीही मोड्स ऑफ व्हायब्रेशन येऊ शकतात. बरोबर की नाही. तर आपण तेवढं मोठं म्हणजे 10, 15, 20 कितीही व्हायब्रेशन्स येतील तेवढं मोठं मोड्स ऑफ व्हायब्रेशन चेक नाही करू शकत. आपल्याला फक्त प्रूफ करायचं आहे की ऑड हार्मोनिक्स आहेत. बरं, जर आपण एकच जर मोड ऑफ व्हायब्रेशन घेतला तर त्याच्यावरून आपण नाही डिसाईड करू शकत की ऑड येईल की इव्हन येईल. आपण फाईन करण्याचा प्रयत्न करू की हार्मोनिक्स जे आहे ते ऑड येतील की इव्हन येतील. क्लिअर. एकावरून आपण डिसाईड नाही करू शकत किंवा दोनवरून, म्हणून आपण जनरली काय घ्यायचं, 3 मोड्स ऑफ व्हायब्रेशन घ्यायचं. जे पहिले 3 मोड ऑफ व्हायब्रेशन सुरुवातीचं फर्स्ट, सेकंड अँड थर्ड 3 मोड्स ऑफ व्हायब्रेशन घेऊ आणि चेक करून बघू की तुमचे जे हार्मोनिक्स आहेत ते हार्मोनिक्स ऑड हार्मोनिक आहेत की इव्हन हार्मोनिक येतील. तर तसं आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये ऑड हार्मोनिक प्रूफ करायचं आहे तर ऑड हार्मोनिक येतच असतील. बट आपण प्रूफ करू, आपण बघू, फाईन करायचं आहे की आपला ऑड हार्मोनिक्स कसं येतील. तर त्यासाठी आपण सुरुवातीचं 3 मोड्स ऑफ व्हायब्रेशन घेणार. पूर्णच्या पूर्ण मोड ऑफ व्हायब्रेशन घेण्याची गरज नाही. आणि त्या 3 मोड्स ऑफ व्हायब्रेशनवर आपण असं कन्सिडर करू की त्याच्यानंतरच्या मोड्स ऑफ व्हायब्रेशनमध्ये तुमचं जे काही हार्मोनिक्स आहेत ते हार्मोनिक्स कसं आणि किती प्रेझेंट राहतील. क्लिअर. ओके. तर फर्स्ट घेऊ आपण फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. सर्वात फर्स्ट काय घेणार आपण, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. इन द फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम देर इज 1 नोड अँड 1 अँटीनोड ॲज शोन इन फिगर. तुम्हाला जसं दिसत आहे की फिगरमध्ये बघत आहात आपण की आपण फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन घेत आहोत आणि या फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये फर्स्ट मोड म्हणजे एकच लूप तयार झाला पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होताल की सर याच्यामध्ये तर लूप तर तयार होतच नाही. असं लूप तयार का बरं नाही घेतला आपण, की याच्या मधामध्ये हे जे तुमची स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग समोर जाईल आणि या टाईपचं लूप फॉर्म करते. पण आपला जो एअर कॉलम आहे हा एअर कॉलम इथपर्यंतच आहे. एअर कॉलम इथपर्यंत आहे आणि या ठिकाणी एअर आहे. या ठिकाणी काय आहे, एअर. ज्या ठिकाणी तुमचा जो काही ज्या एअर कॉलममधलंच पार्टिकल्स फ्रीली मूव्ह होऊ शकतात आणि त्या ठिकाणी आपण काय लिहितो, अँटीनोड. अँटीनोड लिहिल्यामुळे आपण आपला एअर कॉलम इथपर्यंतच असल्यामुळे आपण याच्या समोरची वेव्ह ड्रॉ करत नाही. त्या समोरची वेव्ह ड्रॉ करत नाही म्हणून आपण इथपर्यंत वेव्ह जे काय कन्सिडर केला या पाईपपर्यंत ते एवढीच वेव्ह पण कन्सिडर करतो. राहील लक्षात. आता कन्फ्यूज नाही होणार ना. ओके. यामध्ये बघा तुम्ही फक्त काय घेतला, एक वेव्ह आली, हे इन्सिडेंट झाली आणि हे काय झाली, रिफ्लेक्ट झाली. हे समोर अशीच इकडे ट्रॅव्हल होत जाते आणि एक लूप फॉर्म होते. पण आपण वरची जे वेव्ह आहे ते ड्रॉ न करण्याचं कारण असं आहे की आपला जो एअर कॉलम आहे हा इथपर्यंतच आहे म्हणून आपण वरची जे वेव्ह आहे ते जनरली ड्रॉ करत नाही. क्लिअर. ओके. त्या मधामध्ये आता आपण काय म्हटलं की जो काय तुमचा फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन आहे त्याच्या मधामध्ये एक नोड आणि एक काय येते, अँटीनोड. एक नोड आणि काय येईल, एक अँटीनोड. तर इथपासून तर इथपर्यंत हे जे दिसत आहे स्मॉल एल हा म्हणजे होईल तुमची लेंथ ऑफ एअर कॉलम. काय होईल, लेंथ ऑफ एअर कॉलम. बरं, हा लेंथ ऑफ एअर कॉलम जर झाला, हा इथपासून लेंथ ऑफ एअर कॉलम. तर लेट एल इज द लेंथ ऑफ एअर कॉलम अँड लॅम्बडा इज द वेवलेंथ ऑफ वेव. हे जे वेव इन्सिडेंट होणार आहे ह्या इन्सिडेंटची वेवलेंथ लॅम्बडा आणि हा जो एअर कॉलम आहे एअर कॉलमची लेंथ काय घेतलो आपण, स्मॉल एल इज द लेंथ ऑफ एअर कॉलम. चला आपण लेंथ ऑफ एअर कॉलम फाईन करू. तर लेंथ ऑफ एअर कॉलम जर आपल्याला फाईन करायचं आहे तर या मधामध्ये बघा काय दिलं आहे की इथपासून म्हणजे ह्या अँटीनोडपासून तर ह्या नोडपर्यंत, बरोबर लक्ष द्या, कन्फ्यूज होऊ नका.
ह्या अँटीनोडपासून तर ह्या नोडपर्यंतचा जो डिस्टन्स आहे, ह्या डिस्टन्सला म्हणतो आपण लेंथ ऑफ एअर कॉलम. म्हटलं हा जो लेंथ ऑफ एअर कॉलम आहे, हा डिस्टन्स म्हणजेच लेंथ ऑफ एअर कॉलम होईल. तर आपण या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितला होता की एक नोड आणि एक अँटीनोड, एक नोड आणि सक्सेसिव्ह अँटीनोड यांच्या मधामधला जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स असते λ/4. या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये बघितला आपण याच्याबद्दल डिस्कस केला होती. जर नसल बघितल्या ते व्हिडिओ तर बघून घ्यायचं की जर एक नोड आणि एक अँटीनोड ह्या दोघांच्या मधामधला जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स असते λ/4. तर स्मॉल एल म्हणजे एक नोड आणि एक अँटीनोडच्या मधामधलीच लेंथ झाली. म्हणजे याचा अर्थ एक नोड आणि एक अँटीनोडच्या मधामधला जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स म्हणजे λ/4 आणि तो किती होते लेंथ ऑफ एअर कॉलम. म्हणजे हा जो डिस्टन्स आहे हा लेंथ ऑफ एअर कॉलम म्हणजेच नोड आणि अँटीनोडच्या मधामधला डिस्टन्स. तर लेंथ ऑफ एअर कॉलम इज इक्वल टू नोड आणि अँटीनोडच्या मधामधला डिस्टन्स किती असते λ/4. किती असते λ/4. जेव्हा हा 4 इकडे जाईल तर लॅम्बडा इज इक्वल टू काय मिळेल 4 इंटू एल. तर लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 4L. लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळेल 4L. बट जेव्हा आपण हा चॅप्टर स्टार्ट केला त्या चॅप्टरच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघितला होता की व्ही इज इक्वल टू होते एन लॅम्बडा. व्ही इक्वल टू काय होते एन लॅम्बडा. आठवत जर असेल तर व्ही इक्वल टू एन लॅम्बडा. तर आपल्याला पाहिजे फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह आणि फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह पाहिजे म्हणजे आपल्याला एनची व्हॅल्यू पाहिजे. तर लॅम्बडा इकडे जाईल. लॅम्बडा जर इकडे गेला तर हा इकडे मल्टिप्लायमध्ये या साईडला जाईल तर डिवाइडमध्ये. म्हणजे जे स्मॉल एनची व्हॅल्यू आहे ती स्मॉल एनची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे आता व्ही डिवाइड बाय एन. स्मॉल एनची व्हॅल्यू काय होईल व्ही डिवाइडेड बाय एन होईल. स्मॉल एनची व्हॅल्यू काय होईल व्ही डिवाइड बाय लॅम्बडा. हा लॅम्बडा इकडे गेल्यामुळे स्मॉल एनची व्हॅल्यू होईल व्ही डिवाइड बाय लॅम्बडा. सो देअरफोर आपल्याला माहीत आहे की व्ही डिवाइड बाय लॅम्बडा जर देअरफोर एन इक्वल टू व्ही डिवाइड बाय लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे 4L. म्हणून मी ह्या लॅम्बडाच्या ठिकाणी काय ठेवलं लॅम्बडाची व्हॅल्यू जी किती आहे 4L. तर आपल्याला जे काय फ्रिक्वेन्सी मिळाली ते फ्रिक्वेन्सी किती मिळाली तिथे फ्रिक्वेन्सी मिळाली एन इक्वल टू व्ही डिवाइड बाय 4L. काय मिळाली एन इक्वल टू व्ही डिवाइड बाय 4L. मग मला सांगा फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. आपण फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन घेतला आणि त्याची फ्रिक्वेन्सी किती निघाली त्याची फ्रिक्वेन्सी निघाली व्ही डिवाइड बाय 4L. तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही असते सर्वात लोवेस्ट फ्रिक्वेन्सी. ही काय असते लोवेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम. आणि जे लोवेस्ट फ्रिक्वेन्सी आहे ज्याच्यापासून व्हायब्रेशन्स तयार झालेत त्याच फ्रिक्वेन्सीला आपण म्हणतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. त्याला काय म्हणतो आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि ते जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजेच होते फर्स्ट हार्मोनिक. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होते फर्स्ट हार्मोनिक. जास्त कन्फ्युजन होत आहे का जास्त कन्फ्युजन होण्याची गरज नाही. हे जे फ्रिक्वेन्सी मिळाली हे फ्रिक्वेन्सी म्हणजे तुमची फर्स्ट फ्रिक्वेन्सी ज्याच्यावर तुमचे व्हायब्रेशन्स स्टार्ट झालेत. आणि हे जे सर्वात लोवेस्ट फ्रिक्वेन्सी आहे याच्यावर तुमचं व्हायब्रेशन स्टार्ट झालेत कारण का आपण फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन घेतला. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन ज्या फ्रिक्वेन्सीवर तयार होईल ते म्हणजे तुमची मिनिमम फ्रिक्वेन्सी ज्याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. आणि जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे त्यालाच म्हणतो आपण हार्मोनिक्स. तर तो जो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय होते फर्स्ट हार्मोनिक्स. हे या फर्स्ट हार्मोनिक्स जे आहे किंवा हार्मोनिक्स म्हणजे काय होते हे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहोत. क्लिअर कन्फ्युजन नाही. तर फर्स्ट म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे जे आहे ते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय निघाली व्ही डिवाइड बाय 4L. काय निघाली व्ही डिवाइड बाय 4L. ओके. देन इन सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. आता फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन बघितला त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आपण फाईंड केला. तर इन सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन इन नेक्स्ट म्हणजे सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम कन्सिस्ट ऑफ 1.5 लूप. आता फक्त हाफच लूप तयार झाला होता फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये या टाईपचं तुमचं कॉलम असेल आणि या मधामध्ये या टाईपने तुमचं एक कंप्लीट लूप आणि एक हाफ लूप तयार होईल. काय होईल एक कंप्लीट लूप आणि एक हाफ लूप ज्याच्या मधामध्ये 2 नोट्स आणि 2 अँटी नोट्स राहतील. ज्या मधामध्ये काय येतील 2 नोट्स आणि 2 अँटी नोट्स. म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी नोड येईल आणि या ठिकाणी आणि या ठिकाणी काय येतील अँटी नोट्स येतील. बघा कसं तर बघा आपण काय म्हटलं होता की जो सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन आहे त्या सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये
काय येईल, त्या सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये म्हटला होता 1.5 लूप, म्हणजे एक कंप्लीट 1 लूप आणि एक हाफ लूप येईल. 1.5 लूप म्हटला म्हणजे याच्या मधामध्ये हा एक नोड आला एक कंप्लीट लूप झाल्यामुळे, आणि 2 काय येतील, अँटी नोड्स. राहील लक्षात. बरं, आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केला, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केल्यामध्ये लूप्स इन्क्रीज झालेत. फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केल्यामुळे लूप इन्क्रीज झालेत, आणि लूप इन्क्रीज झाल्यामुळे एक लूप म्हणजे पहिले अगोदर हाफ लूप होता, आता आणखी एक लूप तयार झाला. तर हा जो लूप आहे हा याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका का इथे हा क्लोज का बरं नाही झाला, कारण का इथे एअर कॉलम्स आहेत, सॉरी एअर मीडियम आहे. एअर मीडियममधलं पार्टिकल फ्रीली व्हायब्रेट होतात, मग त्या फ्रीली व्हायब्रेट होणाऱ्या ठिकाणी काय यायला पाहिजे, अँटीनोड. आणि अँटीनोडवर कधी लूप क्लोज होऊ शकते का, नाही. अँटीनोडवर लूप क्लोज होऊ शकत नाही, म्हणून त्या ठिकाणी तुमचा लूप काय नाही झाला, क्लोज नाही झाला. नाहीतर या ठिकाणी आपण लूप काय केला असता, क्लोज. पण तो एअर मीडियम आहे. एअर मीडियम म्हणजे याचा अर्थ जे काही पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स फ्रीली व्हायब्रेट होऊ शकतात, आणि पार्टिकल्स फ्रीली व्हायब्रेट झाल्यामुळे त्या ठिकाणी आपण लूपला क्लोज नाही करू शकत, कारण का त्या ठिकाणी अँटीनोड आला पाहिजे, आणि अँटीनोड येण्यासाठी लूप जो आहे तो लूप क्लोज झाला पाहिजे का, नाही. म्हणून त्या ठिकाणी आपण लूपला काय नाही केला, क्लोज नाही केला. एकदम इथपर्यंत कळलं. ओके. आता फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन जो होता, तर फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये आपण फ्रिक्वेन्सी एन घेतला होता आणि वेवलेंथ लॅम्बडा घेतला होता. हा सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन आहे, तर याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सीला n1 लिहू आणि वेवलेंथला काय लिहू, λ1. बस आपण याच्यामध्ये फक्त सेम नोटेशन यायला नकोत, म्हणून आपण असं याला डिनोट केला की सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमधली जी फ्रिक्वेन्सी आहे तिला n1 आणि सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनची वेवलेंथला काय लिहिला, λ1. सो देअरफोर इथपासून इथपर्यंत हा जो काही डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स म्हणजे होते लेंथ ऑफ एअर कॉलम, या अगोदर बघितला होता. तर लेंथ ऑफ एअर कॉलम एल इज इक्वल टू इथपासून तर पूर्ण हा इथपर्यंतचा डिस्टन्स. हा डिस्टन्स जर काढायचा जर असेल तर आपल्याला माहीत आहे की आपल्याला डिस्टन्स कसं काढावं लागेल. तर याला डिस्टन्स जर काढणे आहे तर आपल्याला काय करावं लागेल, पहिले इथपर्यंत डिस्टन्स काढावं लागेल. कुठपर्यंत डिस्टन्स काढावं लागेल अगोदर, ह्या डिस्टन्स म्हणजे हा जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स अगोदर काढावा लागेल, आणि हा डिस्टन्स जो काही निघेल ह्या डिस्टन्समध्ये मग हा जो याचा वरचा डिस्टन्स आहे याला काय करणार आपण, ॲड. तर हा जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स किती होईल, तर हा जर डिस्टन्स बघितला तुम्ही तर हा डिस्टन्स काय होईल, हा डिस्टन्स बघा याच्या मधामध्ये काय आहे, याच्या मधामध्ये काय आहे, हा नोड आहे, आणि इथे काय आहे, नोड आहे. तर आपल्याला माहीत आहे की दोन नोडच्या मधामधला जो डिस्टन्स आहे तो दोन नोडच्या मधामधला डिस्टन्स किती असते, तर दोन नोडच्या मधामधला डिस्टन्स हा λ/2 असते. बरोबर आहे की नाही. या अगोदर आपण बघितलेलं आहे की दोन नोड्सच्या मधामधला डिस्टन्स λ/2. तर याच्या मधामधला डिस्टन्स किती राहील, λ/2. किती राहील, λ/2. तर याच्या मधामधला डिस्टन्स आला λ/2. त्यानंतर तर हा डिस्टन्स झाला λ/2, पण याच्या मधामध्ये आपण वेवलेंथ λ1 कन्सिडर केला, म्हणून आपण याच्या मधामधला जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स काय घेतला, λ1/2. ओके. त्यानंतर याचा जो वरचा डिस्टन्स आहे म्हणजे हा जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स काय होईल, एक नोड आणि एक अँटीनोडच्या मधामधला डिस्टन्स. जो डिस्टन्स किती असते केव्हाही, λ/4 असते. म्हणजे याचा अर्थ हा जो इथपासून ह्या दोन नोडच्या मधामधला डिस्टन्स λ1/2 आपण लिहिला, त्याच्या वरचा जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स काय होईल, λ1/4. त्याच्या वरचा डिस्टन्स काय दिला आपण, λ1/4. आणि ह्या दोनही डिस्टन्सचे आपण काय करावं लागेल, ॲडिशन. तेव्हाच काय होईल आपला लेंथ ऑफ एअर कॉलम. त्या दोनही डिस्टन्सची आपण जर ॲडिशन केला तो लेंथ ऑफ एअर कॉलम होईल. दोघांची ॲडिशन केला आपण, दोघांची ॲडिशन केल्यानंतर काय येईल, λ1/2 प्लस λ1/4. ही स्टेप जी आहे ही कशी आली समजलं. ह्या दोन नोड्सच्या मधामधला डिस्टन्स λ/2, पण आपण इथे वेवलेंथ λ1 घेतल्यामुळे λ1/2 लिहिला. आणि याच्यानंतर जो पोर्शन उरला आहे हा उरला कोणता आहे, नोड आणि अँटीनोड फक्त. तर नोड आणि अँटीनोडच्या मधामधला डिस्टन्स हा λ/4 असते, बट आपण वेवलेंथ λ1 लिहिल्यामुळे याला λ1/4 लिहिला, आणि या दोघांची काय केला, ॲडिशन. दोघांची ॲडिशन केल्यामुळे काय मिळालं आपल्याला, लेंथ ऑफ एअर कॉलम. तर देअरफोर λ1/2 प्लस λ1/4 यामध्ये जर बघाल तर याच्यामध्ये याला जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तर याच्यामध्ये काय होईल, ह्या दोघांचं काय होते, मल्टिप्लिकेशन, LCM 8. ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन जर झाली तर ह्या दोघांची क्रॉस मल्टिप्लिकेशन होते. तर 4 × λ1 तर काय येईल इथे, 4 λ1. काय येईल, 4 λ1. त्यानंतर 4 λ1 प्लस ह्या दोघांची क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल तर काय होईल, 2 λ1 डिवाइडमध्ये काय आला, 8. सो देअरफोर 4
प्लस 2 किती होईल? 6 लॅम्बडा 1 डिवायडेड बाय 8 आणि 6 लॅम्बडा 1 डिवाइड बाय 8 त्या दोघांना 6 आणि 8ला 2चा डिवाइड होते, तर 2 3चा 6 आणि 2 4चा 8, तर 3 डिवाइड बाय 4 लॅम्बडा 1 मिळेल. 3 डिवाइड बाय 4 काय मिळेल? लॅम्बडा 1. तर आपल्याला काय मिळाला? ह्या दोघांना जर सॉल्व केल्यामुळे काय मिळाला? एल इक्वल टू मिळाला 3 लॅम्बडा 1 डिवाइड बाय 4. 3 लॅम्बडा 1 डिवाइड बाय 4 जर मिळालं तर आपल्याला काय हवं आहे? लॅम्बडा 1ची व्हॅल्यू. आपल्याला लॅम्बडा 1ची व्हॅल्यू हवं आहे, तर लॅम्बडा 1 इक्वल टू हा 4 डिवाइडमध्ये आहे, तर याला इकडे घेऊन जा. 4ला जर लेफ्ट हँड साईडला नेला तर तो 4 मल्टिप्लायमध्ये जाईल, तर 4 इंटू एल 4L काय होईल? 4L. आणि हा जो लॅम्बडा 1 सोबत 3 मल्टिप्लायमध्ये आहे, हा लेफ्ट हँड साईडला येईल तर डिवाइडमध्ये येईल. तर लॅम्बडा 1ची व्हॅल्यू काय मिळेल? 4L डिवाइड बाय 3. काय मिळेल? 4L डिवाइड बाय 3. क्लिअर? ओके. बट आपल्याला माहीत आहे की व्ही इज इक्वल टू काय होते? तर व्ही इज इक्वल टू होते एन लॅम्बडा. पण याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आपण N1 घेतला म्हणून N1 आणि वेवलेंथ काय घेतला? लॅम्बडा 1. म्हणून आपण काय घेतला? N1 लॅम्बडा 1. सो देअरफॉर आपल्याला काय फाईंड करायची असते? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी फाईंड करायची आहे, तर हा लॅम्बडाला इकडे घेऊन जा. लॅम्बडाला जर लेफ्ट हँड साईडला गेला तर तो कुठे जाईल? मल्टिप्लायमध्ये असल्यामुळे इकडे गेल्यामुळे डिवाइडमध्ये जाईल. तर तोच N1ची जे व्हॅल्यू आहे, तर N1ची व्हॅल्यू काय होईल? व्ही डिवाइड बाय लॅम्बडा 1. N1ची व्हॅल्यू लेफ्ट हँड साईडला जाईल तर व्ही डिवाइड बाय लॅम्बडा 1 होईल. बट व्ही डिवाइड बाय लॅम्बडा 1ची व्हॅल्यू किती आहे? तर लॅम्बडा 1ची व्हॅल्यू होते 4L डिवाइड बाय 3. लॅम्बडा 1ची व्हॅल्यू किती होते? 4L डिवाइड बाय 3. मग हा जो डिवाइड मधला 3 आहे, हा डिवाइड मधला 3 कुठे जाईल? वर जाते. आणि वर गेल्यामुळे आपल्याला काय मिळेल? 3 इंटू व्ही डिवाइड बाय 4L. अरे हा 3 वर जाईल तर मल्टिप्लायमध्ये जाईल. हा 3 जेव्हा वर जाईल तर मल्टिप्लायमध्ये जाईल, तर हा 3 जेव्हा वर गेल्यानंतर मल्टिप्लायमध्ये गेला तर काय होईल? 3 इंटू व्ही डिवाइड बाय 4L. काय होईल? 3 इंटू व्ही डिवाइड बाय 4L. बट इन फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये आपण एनची जे व्हॅल्यू आहे ते एनची व्हॅल्यू काढला होता व्ही डिवाइड बाय 4L. काढला होता आत्ताच थोड्या वेळा अगोदर. म्हणजे याचा अर्थ हा जो व्ही डिवाइड बाय 4L आहे, हा व्ही डिवाइड बाय 4L म्हणजेच काय होते? स्मॉल एन होते. व्ही डिवाइड बाय 4L म्हणजे काय होते? स्मॉल एन. म्हणजेच आपण ह्या व्ही डिवाइड बाय 4Lच्या ठिकाणी काय ठेवू शकतो? स्मॉल एन ठेवू शकतो. म्हणजेच देअरफॉर N1 इक्वल टू आपल्याला काय मिळेल? 3 इंटू याच्या ठिकाणी काय येईल? स्मॉल एन. तर N1 इक्वल टू काय मिळेल? 3N. N1 इक्वल टू काय मिळेल? 3N. समजला? राहील लक्षात? ओके. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जे होती त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण म्हटला होता फर्स्ट हार्मोनिक. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे फर्स्ट हार्मोनिक. त्याच्यानंतर काय यायला पाहिजे होता? 2N यायला पाहिजे होता. जेव्हा 2N आला असता त्याला आपण काय म्हटलं असता? सेकंड हार्मोनिक. पण याच्यामध्ये मधामध्ये 2N आला का? नाही. याच्या मधामध्ये काय आला? 3N आला डायरेक्ट. तर डायरेक्ट 3N आल्यामुळे आपण याला सेकंड हार्मोनिक म्हणू शकतो का? नाही. 3N आला म्हणजेच थर्ड हार्मोनिक. 2N आला असता तर सेकंड हार्मोनिक. 3N आल्यामुळे आपण काय म्हटलं? थर्ड हार्मोनिक. हा कसा आला? 3N समजला? N1 इक्वल टू ओके. तर N1 इक्वल टू 3N आला म्हणजे हा काय झाला? थर्ड हार्मोनिक. आणि आपल्याला माहीत आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नंतर जे कोणते हायर फ्रिक्वेन्सी येईल त्या फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो? ओव्हरटोन. तर डायरेक्ट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N ना, Nच्या नंतर डायरेक्ट काय आला? 3N आला. तर जो काय 3N आला त्याला म्हणणार आपण फर्स्ट ओव्हरटोन. आणि हा 3 टाइम्स ऑफ N म्हणजे 3 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असल्यामुळे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण फर्स्ट ओव्हरटोन म्हणतो. तर त्याच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा 3 टाइम्स असल्यामुळे याला काय म्हणणार आपण? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणतो? फर्स्ट हार्मोनिक म्हणतो. त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा 3 टाइम्स असल्यामुळे याला आपण काय म्हणणार? थर्ड हार्मोनिक. काय म्हणणार? थर्ड हार्मोनिक. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून जे नेक्स्ट हायर फ्रिक्वेन्सी येते त्याला आपण ओव्हरटोन म्हणतो. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N सोडल्यानंतर त्याच्यानंतर डायरेक्ट कोणती हायर फ्रिक्वेन्सी आली? 3N. त्याच्यानंतर डायरेक्ट 3N जे हायर फ्रिक्वेन्सी आल्यामुळे त्याला आपण काय म्हणणार? फर्स्ट ओव्हरटोन. हा होईल तुमचा फर्स्ट ओव्हरटोन आणि थर्ड हार्मोनिक. क्लिअर? काय कन्फ्युजन आहे ना? ओके. त्यानंतर आपण फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन बघितला, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन बघितला. त्यानंतर बघणार आपण थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये आपण हाफ लूप कन्सिडर केला. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये आपण 1 हाफ लूप कन्सिडर केला. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये 2 हाफ लूप कन्सिडर करणार. काय कन्सिडर करणार? 2 हाफ लूप. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये एक नोड आणि एक अँटीनोड.
सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये 2 नोड आणि 2 अँटी नोड येत होते. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये 3 नोड आणि 3 अँटी नोड्स येतील. काय येतील? 3 नोड्स अँड 3 अँटी नोड्स. तर तुम्हाला जे डायग्राम आहे ते डायग्राम या टाईपनं मिळेल या टाईपनं तुमची डायग्राम मिळेल. ओके, तर हे जे डायग्राम आहे या टाईपनं तुम्हाला डायग्राम जर मिळाली तर यामध्ये तुम्हाला दिसत आहेत की किती नोड्स आहेत? 3 नोड्स. आणि किती अँटी नोड्स आहेत? 3 अँटी नोड्स. बरोबर आहे. 1, 2 आणि 3 नोड्स आणि 3 काय फॉर्म होतात? अँटी नोड्स. आता इथपासून हा पूर्णच्या पूर्ण डिस्टन्स म्हणजे लेंथ ऑफ एअर कॉलम. पूर्णच्या पूर्ण डिस्टन्स काय आहे? लेंथ ऑफ एअर कॉलम. मला सांगा, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये आपण फ्रिक्वेन्सीला एनने डिनोट केलो, कारण का ते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होती. वेव्हलेंथला कशाने डिनोट केलं होतं? लॅम्बडाने. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये सारखं नोटेशन यायला नकोत म्हणून आपण काय केला होता? जे फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीला N1ने डिनोट केला आणि वेव्हलेंथला λ1ने. तर याच्या मधामध्ये सुद्धा तेच रिपीट व्हायला नको म्हणून आपण फ्रिक्वेन्सीला कशाने डिनोट करू? N2ने डिनोट करू आणि वेव्हलेंथला कशाने डिनोट करू? λ2ने डिनोट करू. राहील लक्षात? ओके, जास्त कन्फ्यूज होण्याची गरज नाही, खूप इझी आहे. तर इथपासून इथपर्यंतचा डिस्टन्स म्हणजे होते लेंथ ऑफ एअर कॉलम. आता लेंथ ऑफ एअर कॉलम जर काढायचं असेल तर आपण एकदम नाही काढू शकत. मग आपल्याला माहीत आहे की इथे एक फर्स्ट लूप कंप्लीट झाला. फर्स्ट लूप म्हणजे 2 नोडच्या मधामधला डिस्टन्स जो किती असते? λ/2. पण याच्या मधामध्ये लॅम्बडा म्हणजेच वेव्हलेंथ किती कन्सिडर केलो ना आपण? λ2. म्हणून काय घेणार? हा जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स किती होईल? 2 नोडच्या मधामधला डिस्टन्स म्हणजे λ2/2 होईल. त्यानंतर सेकंड लूप म्हणजे 2 नोडच्या मधामधला डिस्टन्स बघावा लागेल. तो सुद्धा λ/2 होईल, कारण का 2 नोडच्या मधामधला डिस्टन्स हा λ/2 होते. पण याच्या मधामध्ये वेव्हलेंथ λ2 घेतल्यामुळे काय घेतला आपण? λ2/2. याच्यामधला डिस्टन्स λ2/2, याच्यामधला डिस्टन्स λ2/2. आता किती उरला? हाफ डिस्टन्स म्हणजे हाफ लूप उरला. किती उरला? हाफ लूप. आणि जो हाफ लूप आहे तो हाफ लूप कोणाच्या मधामध्ये येते? केव्हाही नोड आणि अँटीनोडच्या मधामध्ये. तर नोड आणि अँटीनोडच्या मधामध्ये जर बघाल तर एक नोड आणि एक अँटीनोडच्या मधामधला डिस्टन्स तर λ/4. पण याच्या मधामध्ये वेव्हलेंथ किती घेतलो ना आपण? λ2. तर हा जो डिस्टन्स आहे हा डिस्टन्स किती होईल? λ2/4. किती होईल? λ2/4. म्हणजे याच्यामधला डिस्टन्स λ2/2, याच्यामधला डिस्टन्स λ2/2 आणि ह्या दोघांच्या मधामधला डिस्टन्स λ2/4. ह्या तिघांची जेव्हा आपण ॲडिशन करणार तेव्हा आपल्याला काय मिळेल? हा पूर्ण एक्सप्रेशन मिळेल. λ2/2 प्लस λ2/2 प्लस λ2/4. बरोबर? ओके. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की याला जर आपण सिम्प्लिफाय करतो म्हटला तर यामध्ये जर बघा तर यामध्ये काय होईल? हा दोघांचा डिनॉमिनेटर सेम. दोघांचा डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची डायरेक्ट ॲडिशन होते. म्हणजे इथे काय येईल? डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे 2 आणि न्यूमरेटरमध्ये λ2 प्लस λ2 म्हणजे 2 काय येईल? 2λ2. सॉरी, इथे काय येईल? 2λ2 येईल. मग 2λ2 तर याची व्हॅल्यू झाली. प्लस इकडे काय आहे? λ2/4 आहे. मग याच्या मधामध्ये 2 आणि 2 कॅन्सल. तर इथे काय उरेल? फक्त इथे उरेल λ2 प्लस λ2/4 उरेल. मग ह्या दोघांचा केवाय काय होते? क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर 4 × λ2 4λ2, 4λ2 प्लस λ2 5λ2 ना डिवाइडमध्ये काय राहील? 4. तर तुम्हाला काय मिळेल? एलची व्हॅल्यू 5λ2/4. काय मिळेल? 5λ2/4 मिळेल. बट आपल्याला कशाची व्हॅल्यूची गरज असते? इथून λ2ची. λ2ची व्हॅल्यू पाहिजे तर हा 4 इकडे चालला जाईल. इकडे जाईल तर हा मल्टिप्लायमध्ये जाईल. तर 4 × L 4L काय होईल? 4 × L 4L. आणि हा जो 5 आहे हा 5 इकडे येईल त्याच्या डिवाइडमध्ये येईल. तर 5 × 5 डिवाइडमध्ये आल्यामुळे काय होईल? डिवाइडमध्ये 5. तर λ2ची व्हॅल्यू इथून काय मिळेल? 4 × L 4L /5. तर आपल्याला काय मिळेल? λ2ची व्हॅल्यू λ2 इक्वल टू मिळाली आपल्याला 4L/5. काय मिळेल? 4L/5. तर λ2 इज इक्वल टू मिळाला 4L/5. बट आपल्याला माहीत आहे की V इज इक्वल टू काय होते? तर V इज इक्वल टू होते Nλ. V इक्वल टू काय होते? Nλ. पण याच्या मधामध्ये आपण N म्हणजे फ्रिक्वेन्सी घेतला N2 आणि वेव्हलेंथ घेतला λ2 म्हणून V इक्वल टू काय होईल? N2λ2. बट हा जो लॅम्बडा आहे हा लॅम्बडा लेफ्ट हँड साईडला, कारण का आपण एनची व्हॅल्यू काढतो. एनची व्हॅल्यू काढायची असल्यामुळे λ2ला लेफ्ट हँड साईडला नेला. जर लेफ्ट हँड साईडला जर नेला तर तो डिवाइडमध्ये जाईल.
तो डिवाइडमध्ये गेला तर N2 ची जे व्हॅल्यू आहे N2 इज इक्वल टू काय मिळेल, N2 इक्वल टू मिळेल V डिवाइड बाय λ2 मिळेल. बट λ2 ची व्हॅल्यू किती, तर V डिवाइड बाय 4L डिवाइड बाय 5. तर V डिवाइड बाय 4L डिवाइड बाय 5, तर हा जो डिवाइड मधला 5 आहे हा वर जातो. हा जेव्हा डिवाइड मधला 5 वर जाईल तर हा काय होईल, डिवाइड मधला 5 जेव्हा वर जाईल तर 5 इंटू इथे काय होईल फक्त V डिवाइड बाय 4L. 5 इंटू काय होईल, V डिवाइड बाय 4L. सो देअरफॉर N2 इक्वल टू 5 आहे. बट याच्या मध्ये हा जो V डिवाइड बाय 4L आहे हा V डिवाइड बाय 4L म्हणजे तर N होते. फर्स्ट इक्वेशन नंबर 1 मध्ये बघितला होता आपण. V डिवाइड बाय 4L म्हणजे N होते, यालाच मग आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. तर आपण ह्या V डिवाइड बाय 4L च्या ठिकाणी काय लिहू शकतो, N. तर देअरफॉर N2 इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 5N. N2 इक्वल टू काय मिळाला, 5N मिळाला. राहील लक्षात. ओके. तर हा याच्यामध्ये बघाल तर फर्स्टच्या ठिकाणी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असल्यामुळे त्याला आपण फर्स्ट हार्मोनिक लिहिला होता. दुसऱ्या ठिकाणी N1 इक्वल टू 3N आला, म्हणजे 3 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आला, त्याला आपण थर्ड हार्मोनिक म्हटला. इथे किती आला, 5N. 5N म्हणजे हा काय झाला, फिफ्थ हार्मोनिक. 5N म्हणजे फिफ्थ हार्मोनिक. क्लिअर, कन्फ्युजन नाही. ओके. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची हायर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओव्हरटोन होते. तर मगाशी बघा याच्या अगोदर सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये जो थर्ड हार्मोनिक आला होता त्याला आपण फर्स्ट ओव्हरटोन म्हटला होता. त्याच्यानंतर डायरेक्ट कोणती फ्रिक्वेन्सी आली, 4N आला का, नाही, डायरेक्ट किती आला, 5N. डायरेक्ट 5N आल्यामुळे हा काय होईल तुमचा सेकंड ओव्हरटोन. काय होईल, सेकंड ओव्हरटोन. म्हणजे फर्स्ट हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, नंतर काय आला, फिफ्थ हार्मोनिक. ओव्हरटोन फर्स्ट आणि सेकंड ओव्हरटोन येतील. ओव्हरटोनमध्ये काही चेंज होणार नाही कारण का ते हायेस्ट फ्रिक्वेन्सीमध्ये असतात. क्लिअर. ओके. तर या पूर्ण डेरिव्हेशन बघितल्यानंतर आपल्याला कंक्लुजन असा एक मिळतं आहे की याचा रिझल्ट जर आपण बघतो म्हटला तर रिझल्ट काय मिळतं आहे की रिलेशन बिटवीन द मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स, रिलेशन बिटवीन द फ्रिक्वेन्सी ऑफ मोड्स ऑफ व्हायब्रेशन बघतो म्हटला तर फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी N इक्वल टू 1, कारण का इक्वल टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होती. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनची N1, सॉरी इथे N1 पाहिजे, तुम्ही नोट्समध्ये क्लिअर करून घ्या. ह्या N2च्या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला, N1 पाहिजे होता. सो इथे N1 लिहिते वेळी रॉंग झाला आहे, इथे N1 पाहिजे. तर N1ची व्हॅल्यू काय किती होती, 3 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. N2ची व्हॅल्यू 5 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. याचा अर्थ N3ची व्हॅल्यू किती असेल, 7 टाइप ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. N4ची व्हॅल्यू किती असेल, 9 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट जे काही फ्रिक्वेन्सी आहे त्याची व्हॅल्यू किती असेल, 11 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण तर या अगोदर एक याला सिम्प्लिफाय, याला एक्सप्लेन करून घेऊ की इन अ जनरल फ्रिक्वेन्सी ऑफ P टाइम्स ऑफ ओव्हरटोन, कितीही ओव्हरटोन, 200, 500, 1000, 10,000 कितीही ओव्हरटोन असतील तर त्याची जर फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर आपण डायरेक्ट काढू शकतो. कशी, त्यासाठी आपण एक जनरल फॉर्म्युला तयार करू, NP इक्वल टू 2P + 1 × N. बघा सर्व आता फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये N हा कॉमन आहे, म्हणून आपण Nला काय केला, कॉमन. मग काय केला, याच्यामध्ये इथे जो येणार आहे तो ऑड हार्मोनिक्स आला पाहिजे. तर फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन किंवा त्याला आपण काय म्हणू, 0 म्हणजेच फंडामेंटल मोडसाठी आपण काय कन्सिडर करू, 2P + 1 हा फॉर्म्युला तयार केला आणि पीची व्हॅल्यू किती घेतला आपण, 0, 1, 2, 3, 4 जे काही समोर. जर 0 यूज केला तर हा N0 होईल. N0 म्हणजे काय होईल, N0 म्हणजे बघाल तर N0 N0 होईल ना, सॉरी N0 म्हणजे N0. N0 म्हणजेच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, पहिली फ्रिक्वेन्सी. पीची व्हॅल्यू 0, पीची व्हॅल्यू 0 म्हणजे 2 × 0, 0, 0 + 1, 1, तर 1 × N म्हणजे N0ची व्हॅल्यू किती मिळेल, N फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. नंतर सेकंड म्हणजे 1 जर यूज केला आपण तर याच्यामध्ये 1 यूज केल्यानंतर हा N1 होईल. हा किती होईल, N1. N1ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, आपला जो आता प्रूफ केल्याच्यानुसार 3N यायला पाहिजे. चेक करून बघू. ह्या पीची व्हॅल्यू किती, 1. पीची व्हॅल्यू 1 तर हा काय होईल, 2 × पीची व्हॅल्यू 1 + 1 म्हणजे किती झाला, हा 2 × 1 2 + 1 म्हणजे 3N. तर याचा आन्सर किती येईल, 3N, जो आपण प्रूफ केला होता. म्हणजे बरोबर आहे, किती येईल, 3N येईल. तर आपण इन जनरल एक फॉर्म्युला, आपण स्टँडर्ड फॉर्म्युला लिहिला, NP = 2P + 1 टाइम्स ऑफ N. हा होईल तुमचा पीथ ओव्हरटोनसाठी. क्लिअर, समजला. तर याच्यामध्ये जे तुम्हाला फ्रिक्वेन्सीज येत आहेत त्या फ्रिक्वेन्सी कशा येत आहेत, फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनला 1,
सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनला 3 टाइम्स ऑफ फ्रिक्वेन्सी, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनला 5 टाइम्स ऑफ फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. त्यानंतर जर घेतला तर 7 टाइम्स येईल, त्यानंतर घेतला तर 8 टाइम्स नाही 9 टाइम्स येईल, त्यानंतर 11 टाइम्स. म्हणजे जे काही तुम्हाला मिळत आहेत ते सर्व कसं मिळत आहेत, ऑड नंबर्स मिळत आहेत. कसे मिळत आहेत, ऑड नंबर्स. त्यानंतर फर्स्ट जो मोड ऑफ व्हायब्रेशन होता, त्या फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये तुमचा हार्मोनिक फर्स्ट हार्मोनिक होता. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये जो हार्मोनिक होता तो कोणता हार्मोनिक होता, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये थर्ड हार्मोनिक होता. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये थर्ड हार्मोनिक होता. त्यानंतर थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये फिफ्थ हार्मोनिक होता. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये किती होता, फिफ्थ हार्मोनिक. मग मला सांगा यावरूनच जर तुमचा फोर्थ मोड ऑफ व्हायब्रेशन जर असेल तर फोर्थ मोड ऑफ व्हायब्रेशनला काय राहील, सेवन्थ हार्मोनिक राहील की नाही. त्यानंतर फिफ्थ मोड ऑफ व्हायब्रेशनला 9th हार्मोनिक राहील. सिक्स्थ मोड ऑफ व्हायब्रेशनला 11th हार्मोनिक राहील. तर जेवढं काय हार्मोनिक्स जे मिळत आहे ते हार्मोनिक्स कसं मिळत आहेत, ते सर्वच्या सर्व हार्मोनिक्स ऑड हार्मोनिक्स मिळत आहेत. कसं मिळतात, ऑड हार्मोनिक्स. म्हणून जेव्हा पाईप एका एंडला क्लोज्ड असेल आणि एका एंडला ओपन असेल त्यावेळी तुम्हाला जे हार्मोनिक्स आहेत ते हार्मोनिक्स फक्त काय मिळतात, ऑड हार्मोनिक्स मिळतात. काय मिळतात, ऑड हार्मोनिक्स. राहील लक्षात. तर आपल्याला हाच प्रूफ करायचा होता की जेव्हा पाईप एका एंडला क्लोज्ड आणि एका एंडला ओपन असते त्यावेळी आपल्याला जे मिळणारा हार्मोनिक्स आहेत ते हार्मोनिक्स ऑड हार्मोनिक्स मिळतात. हाच प्रूफ करायचा होता आणि इथे तुमचं काय होईल, प्रूफ होईल की आपल्याला काय मिळतात, ऑड हार्मोनिक्स मिळतात. क्लिअर राहील लक्षात. ह्या व्हिडिओला 2 ते 3दा बघा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील. ओके ओके. त्यानंतर आता खूप मोठी व्हिडिओ झाली, आपण इथेच थांबू. याच्यानंतरचा जो डेरिवेशन आहे ज्याच्यामध्ये आपण पाईपचं दोन्ही एंडला काय ठेवणार, आता ओपन ठेवणार आणि बघणार की हार्मोनिक्स ऑड येतात की इवन येतात की इवन ऑड दोन्ही येतात. तर ठीक आहे, तर तो डेरिवेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर यामध्ये इथपर्यंतच घेऊ. याचा बरोबर स्टडी करा. याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट समजलं पाहिजे की काय होते काय नाही आणि कसं हार्मोनिक्स आपण फाइंड केला. ओके राहील लक्षात. ओके, थँक्यू.